ॐ नमो भगवते वासुदेवाय। 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 स्वस्ति श्रीगणेशाय नमः। वनवनीलदाभात् पीताम्बरादरो फलोदरस्ताम् पूर्णेन्द्रसुखमुखारविन्द्रनेत्रात् कृष्णं परं किमपि तत्त्वं न जाने। कृष्णाय त्वदीयपङ्कजपञ्जरान्ते अद्वे मा विशुतां मानराजहंसम् प्राणप्रयाणसमये कपवातपित्ते अवरोधं शरणं कुशस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारमध्यात्मिनी जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी जानान्धकार। हस्ते स्फाटिकं मालिकं पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरीं बुद्धिप्रदां शारदां। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे मूलारविन्दाय तपवत्रने। येन त्वया भारतवेदगुणा मनोजवमारुततुल्यवेदं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मनं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। श्रीरामदूतं शरणं प्रपदे। यन्तप्रभुजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनकाजुहाव पुत्रेति तन्मयतरोभिदुःखेन सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। शङ्करं शङ्कराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतशाय सर्वाय महादेवाय नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। ॐ जयन्ती मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वासुधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। गुरुभ्यो नमः। यौन्त प्रविश्य मम वाच्मिमाच प्रसुतां सञ्जीवयत्र किल शक्तिधरस्वधानाम्। अन्यहस्तचरणं सुवर्णं दुगादे प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। स्वागतं कृष्ण शरणागतं कृष्ण।
पुण्यशिलेची पुण्यशिलेवर चंद्रभागा माता तिच्या काठावरती किनाऱ्यावरती बसून अखिलकोट ब्रह्मांड प्राण संजीवनी असणारा भगवान पंढरीश परमात्मा त्याच्या असीम कृपेनं भगवान परमात्म्याच्या साधुसंतांच्या कृपाशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह चंद्रभागेच्या काठावरती बसून आपण सर्वजण भगवान परमात्म्याची साधना, भगवान परमात्म्याचे चिंतन, भगवान परमात्म्याची नाम साधना करण्याचा आपण गेली आजच्या तिसऱ्या दिवसाप्रमाणे म्हणजे 3 दिवसापासून चालू असलेला हा आपला नामयज्ञ सोहळा भगवान परमात्मा अवतीर्ण होतो भक्ता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा अधिक मास पुराण आमचे आदरणीय बंधू महाराज रोज ते पुराण वाचतायत. अधिक मास महत्व आहे ना, तुम्हीच वाचताय ना बाबा वाचताना अर्थ तुम्ही सांगताय का असं काहीतरी एक करता बंधू सेवा करताय असू द्या छान आहे. मगाशी मी पण मला थोडं पोहायला वेळ होता तो मी पण थोडासा ग्रंथ डोळ्या घालून घातला. बरेच दिवसापूर्वी वाचलेलं पण आठवत नव्हतं. मी पाहिलं तो अध्याय आज ग्रंथ पाहिला. खूप वर्ष झाले असतील मला वाटतं 15 वर्षापूर्वी मी ग्रंथ वाचलेला आहे तो. त्या ग्रंथाचे विशेष महात्म्य आहे. अधिक मासाचं महात्म्य. अधिक मास कसा तयार होतो त्याची देवता कोणती, त्या मासाची देवता कोणती आहे याच्याविषयीचं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. अधिक मासाची देवता आहे भगवान पुरुषोत्तम. पुरुषोत्तम म्हणजे भगवान परमात्म्याचं विष्णूची पूजा केली आपण सर्वजणांना एक 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 पाऊल भगवान परमात्म्या करता जर आपण काढलं तर भगवान परमात्मा आपल्यासाठी 10 पाऊल येतो. किती भगवद्गीता प्रमाणामध्ये आपण श्रवण करत आहात. आज भगवान परमात्म्याच्या गुणसंग कालपर्यंत आपण भगवान परमात्म्याच्या कुठपर्यंत लिहिल्यापर्यंत आलो हे सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या बोट बारीक आहे जरा समजून घ्यायचं. आज माझ्या अंतःकरणामध्ये मनामध्ये एक संकल्प आला. मगाशीच बाबांना त्या माता भगिनी भोळ्या भाबड्या भगिनी आपल्या सर्व पंढरपूरला आलेल्या आहात. परमार्थाची करण्याच्या उद्देशाने आलेल्या आहात. चंद्रभागेचं स्नान तर केलंच करावंच. चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दान नाही का. चंद्रभागेमध्ये स्नान करणं हे परम भाग्याचे लक्षण आहे. कारण अधिक मासाच्या निमित्तानं काहीतरी विशेष साधना आपल्याकडनं घडली पाहिजे. अधिक मासाच्या निमित्तानं आपल्याकडनं काहीतरी विशेष काहीतरी साधना घडावी हे माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याने संकल्प आणून दिला असेल. भगवान परमात्म्याने संकल्प आणून दिला असेल आणि मी तो व्यक्त करण्याकरता अशोक बाबांकडे गेलो. ते म्हणलं आपल्या असणाऱ्या सर्व महिला भगिनी असतील, माता असतील, आपल्या बरोबर आलेले त्यांचे पुरुष असतील, यांना सर्वांना एक 5-10 मिनिटाची सर्वांकडे साधना करून घेण्याचा माझा मनोदय आहे. का करायची साधना पुण्य प्राप्त करून घ्यायचंय ना. आपण फार भाग्यानं या अधिक मासामध्ये आलोय महाराज. कोरोना सारख्या महामारीतून आपण सर्वजण सही सलामत शाबूत होऊन आपण या साधनेपर्यंत आलेलो आहोत. मग नक्कीच आलेले जर आहोत तर आपण आपल्याकडनं काहीतरी साधना नक्कीच करावी या उद्देशानं मी महाराजांना विनंती केली की बुवा आपण थोड्याशा तुळशीचे दळ आपल्याला मिळाले तर पहा. तर महाराज स्वतःच घेऊन आले. त्याबद्दल महाराजांना सुद्धा धन्यवाद. कारण महाराजांचा भावच तेवढा श्रेष्ठ आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त भक्ती भावच श्रेष्ठ आहे. त्यांना वाटतं भोळ्या बापड्या जीवांना परमार्थ करून त्यांच्याकडून करून घ्यावा. हा सर्वात तुमचा मुख्य कारण तुमच्या पाठीमागे महात्मा आहे.
गोविंद बाबा तुमच्या पाठीमागे आहेत. तुमचा प्रत्येक संकल्प पूर्ण होणार आहे महाराज. तुमचा प्रत्येक कोणताही संकल्प करा तो पूर्ण. मला ही थोडीशी संकल्पना करावं वाटली. मी तुमच्या समोर मी नाही केली बरं. परत तुम्ही अजून परत माझा मोठेपणा व्हायला नको. मला नाही, हा भगवान परमात्म्याचा संदेश मी तुमच्यापर्यंत आणलाय. मला वाटलं भगवान परमात्म्याला असं वाटलं असेल की आपण कुठंतरी कमी पडतोय साधनेमध्ये, म्हणून त्यांनी हा संकल्प आपल्या समोर मांडला असेल. काय की नाही? भगवान परमात्माचा हा संकल्प सत्य संकल्पाचा दाता नारायण तुकोबरायांचा अभंग आहे महाराज. सत्य संकल्पाचा दाता नारायण, तोच नारायण आपल्याला संकल्प करून देईन. तोच आपल्याला संकल्पनापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य सुद्धा भगवान परमात्माच करेल. म्हणून त्या आशयाचा माझा मनोदय आपल्या समोर मांडलाय. कथेच्या शेवटच्या एक 10-5 मिनिटांमध्ये आपण सर्वांकडून ती साधना करून घेण्याचा प्रयत्न करू. आपण आजच्या कथेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण काल कुठपर्यंत आलतो हे सर्व वाचकांना श्रवणकर्त्यांच्या लक्षात असेलच असं गृहीत धरू. आहे का? हो. कालच्या कथेच्या शेवटच्या भागापर्यंत आपण सगळेजण कुठपर्यंत येऊन थांबलो होतो सर्वांनी ऐकलंच आहे. कुठपर्यंत आलो? चंद्रभागे शिक्केदारापर्यंत. तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून तर आमचं फक्त आहे ना महाराज. तुमच्या लक्षात राहूच नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला सांगायला पुन्हा पुन्हा संधी भेटेल ना. असू द्या. कालपर्यंत भगवान परमात्माने युधिष्ठिराला धर्मराजाला रात्रभर तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. रात्रभर भगवान परमात्म्याने तत्वज्ञान युधिष्ठिराला सांगितलं. युधिष्ठिराला रात्रभर तत्वज्ञान सांगून सुद्धा युधिष्ठिराला ते तत्वज्ञान कळलं नाही. का कळलं नाही याचं खरं कारण सांगतो तुम्हाला. भगवान परमात्म्यालाच वाटत होतं याला कळू नाही. भगवान परमात्मा खेळी आहे महाराज. भगवान परमात्म्याला हीच वाटत होतं की युधिष्ठिराला दिलेलं जे तत्वज्ञान आहे, युधिष्ठिराला, कारण जे तत्वज्ञान अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगितलं. कुठे सांगितलं होतं? कुरुक्षेत्र युद्धाच्या प्रसंगामध्ये भगवान परमात्म्याने तत्वज्ञान सांगितलं आणि अर्जुनाला ते कळलं महाराज. काय झालं? अहो, अर्जुनाला 45 मिनिटांमध्ये भगवद्गीता सांगितली. किती मिनिटांमध्ये? भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहे. किती श्लोक आहेत? 700 श्लोकाची भगवद्गीता आहे. 18 अध्याय. बरोबर आहे का श्रावण महाराज? 700 श्लोकापैकी भगवान परमात्म्याने 574 श्लोक स्वतःच्या मुखातनं सांगितले. किती? अभ्यासाचा विषय आहे महाराज. भगवान परमात्म्याने 574 श्लोक भगवान परमात्म्याने आपल्या स्वतःच्या मुखानं अर्जुनाला सांगितले आणि 85 श्लोक किती अर्जुनाने प्रश्न स्वरूपात केले. किती झाली बेरीज? 40 श्लोक संजयाचे पडे आणि एकच श्लोक धृतराष्ट्राचा. किती? धृतराष्ट्राचा एक श्लोक आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता आयुष्यवा मामका पांडवा शैव किम कुर्वत संजया. पहिला श्लोक आहे. ह्या धर्मक्षेत्रावरती, या कुरुक्षेत्रावरती नेमका विजय कोणाचा होईल हा प्रश्न केला आहे आणि त्याचं उत्तर महाराज दुसऱ्या श्लोकातच मिळायला पाहिजे होतं. है की नाही? भगवान परमात्म्याला हे 699 श्लोक का सांगावं लागले? त्याचं उत्तर 700व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे महाराज. यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा. ज्या पक्षामध्ये भगवान परमात्मा आहे, ज्या पक्षामध्ये अर्जुन धनुर्धारी आहे, त्याच पक्षाचा विजय होईल. म्हणजे मधले 698 श्लोक कोणा करताय? तुमच्या आमच्या करता येत महाराज. याच्यामध्ये अनेक प्रकारचे साधना आहे, अनेक प्रकारचे न्याय याच्यामध्ये आहेत. आणि ज्ञानोबारांनी त्याचा विस्तरित भाग म्हणजे ज्ञानेश्वरी आपल्या समोर आणलेले आहे. फार श्रीमंत ग्रंथ आहे महाराज. आपले ग्रंथ श्रीमंत नाही, आपण फार भिकारी आहोत. आपण दैनी आहे. आपल्याजवळ एवढे मोठे ग्रंथ असून आपण त्याचे कधी अभ्यासक बनत नाही. आपण त्याच्यामुळे ना आपण भिकारी आहोत. एवढा श्रीमंत ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे महाराज. काही बघायची गरज नाही. जीवनभर ज्ञानेश्वरी वाहून टाका. आपण फक्त ज्ञानेश्वरीवर श्रवण करा. ज्ञानेश्वरी श्रवण केली तरी आपल्याला किती महात्म्य, किती पुण्य आहे महाराज. पण आपण ते करत नाही, कारण आपण दुर्भाग्य आहोत. दुर्भाग्य आहे.
असा धृतराष्ट्राला इतकं ज्ञान सांगितलं, या धर्मराजाला इतकं ज्ञान भगवान परमात्म्याने रात्रभर सांगितलं, पण कळलं नाही. का कळलं नाही? तर भगवान परमात्म्यालाच वाटत होतं यालाच कळू नये. का कळू नये? का कळू नये? भगवान परमात्म्याची इच्छा काय असेल? अहो, भगवान परमात्म्याला जर अर्जुनाला युद्ध क्षेत्रावरती, कुरुक्षेत्रावरती जर ज्ञान कळवून दिलं, ही सुद्धा भगवंताची विश्वरूप दाखवलं महाराष्ट्राला. 45 मिनिटांमध्ये विश्वरूप दाखवलं भगवान परमात्मा. दाखवले की नाही? अर्जुनाचा 11 वाद्य सगळ्या विश्वरूपावरच आहे की नाही? विश्वरूपाचं ज्ञान सांगितलं, विश्वरूपासारखं अर्जुनासमोर प्रगट केलं. पण तरी सुद्धा ते ज्ञान युधिष्ठिराला कळू नये. हे भगवान परमात्मा, कारण भगवंताने जर इच्छा केली, बघा, भगवान परमात्म्याला जर वाटलं तुमचं कल्याण करायचं, तर मग तो सांगतो माझ्या विठोबाचा माझ्या विठोबाचा कैसा भाव, माझ्या विठोबाचा कैसा भाव, माझ्या विठोबाचा कैसा भाव, माझ्या विठोबाचा कैसा भाव, आपण तुझे होया गो देह भाव, देह भाव, हे ज्ञान कळावं. अहो, तोच गुरु रूपाने येतो महाराज. गुरु वेगळा नाहीये, गुरु सद्गुरु वेगळा नाहीये, भगवान परमात्मा वेगळा नाही. पण त्याला जर वाटलं याला हे ज्ञान कळावं, तर गुरुच्या रूपात सुद्धा भगवान परमात्मा स्वतःहून येतो. तरीही एवढं ज्ञान रात्रभर सांगून युधिष्ठिराला मात्र ज्ञान कळू नये, ही सुद्धा भगवान परमात्म्याचीच लीला आहे. भगवान परमात्म्यालाच वाटत होतं याला ज्ञान कळू नये. का कळू नये? कारण असं असतं महाराज, ठराविक अशा काही गावामध्ये आपण संपूर्ण जवळ समुदायाने राहत असतो ना, अनेक वेळा असा प्रसंग येतो आपल्यावरती, अनेक वेळा असा एखादा प्रसंग येतो का, परंतु एखाद्या प्रसंगामध्ये काय होतं, एखाद्या ठराविक माणसाचंच ऐकलं, मुख्य माणसाचंच ऐकलं का तो विषय गौण होऊन जातो. पण ऐकण्याकरता एक विशेष कोणाची तरी आवश्यकता असते. भरपूर ज्ञान सांगतात, बाबा असं करू नको, बाबा तसं करू नको, ते कोणाचंच ऐकत नाही. पण ठराविक एखादी व्यक्ती त्याच्या प्रेमाची, त्याच्या आवडती व्यक्ती जर त्याच्या समोर आली, किंवा ज्याच्यावरती त्याचा विश्वास आहे, ती व्यक्ती जर समोर आली, ते मात्र सहज ऐकत. तसं युधिष्ठिराला सुद्धा अनेक प्रकारचं ज्ञान भगवान परमात्म्याने सांगितलं, पण तरी सुद्धा एवढं ज्ञान सांगून सुद्धा त्याला ते पचनी पडलं नाही. का पचनी पडलं नाही? तर त्याच्यावरती, भगवंतावरती त्याचा विश्वास कमी होता. काय कारण होता? हा भगवान परमात्मा गवळी आहे, हा भगवान परमात्मा माझ्या मामाचा मुलगा आहे, हा भगवान परमात्मा वयाने माझ्यापेक्षा लहान आहे, अशी शंका, शंका त्या युधिष्ठिराच्या अंतःकरणामध्ये असल्या कारणानं त्याला एवढं तत्वज्ञान सांगितलं भगवान परमात्म्याने, परंतु ते तत्वज्ञान त्याला पचनी पडत नव्हतं. का पडलं नाही? त्याची कारण अशी आहे, भगवान परमात्म्याने सुद्धा खेळ खेळला महाराज. मला वाटतं मी काल मन सांगून गेलो महाराज, सोनारानेच कान टोचावा. कान कोणी टोचायचा? कानाला जर कान टोचून द्यायचं काम करेल म्हणा सोनार. कान टोचायला लहान बाळाचे कान टोचतात ना आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे. हा तो एक 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे महाराज. कर्णछेदन हा एक संस्कार आहे, पण ते सोनारानेच टोचावा. कोणी? त्याच्यात सोनार शहाणे असला पाहिजे. कोणत्याही सोनार नाही, पण शहाणे सोनार पण टोचत जावं, आहे की नाही? कान टोचायचं म्हणजे काय महाराज? अहो, त्याला कान टोचणं म्हणजे कर्णछेदन नावाचा एक संस्कार आहे. भगवान परमात्म्याला माहिती होतं याला मी किती तत्वज्ञान सांगितलं धर्मराजाला तर ते कळणार नाही, पण शेष तत्वज्ञान जर त्याच्या आवडत्या, त्याच्या जिव्हाळ्याच्या, त्याच्या प्रेमाच्या, त्याच्या आस्थेच्या, त्याच्या श्रद्धेच्या माणसाकडून जर ऐकलं, हे तत्वज्ञान त्याला लगेच कळेल. रात्र संपली महाराज, सकाळ झाली. सर्वांना घेऊन भगवान परमात्मा कुरुक्षेत्राकडे वाटचाल करू लागला. कुरुक्षेत्राकडे गेला, ज्या ठिकाणावरती भीष्माचार्य 52-51 दिवस झाले
भीष्माचार्य त्या बाणाच्या शेईवर पोहोडलेले होते. त्या पोहोडलेल्या बाणाच्या शेईवर असलेले भीष्माचार्यांकडे सर्वजण गेले. सर्वजणांनी मग पाहिलं, भीष्माचार्याच्या अंगामध्ये रक्ताचं एक थेंब सुद्धा राहिलेला नव्हता. एक थेंब ज्यांचा राहिला नव्हता. त्यांना भगवान परमात्म्याला का त्यांनी देह सोडला नव्हता म्हणत. लोक म्हणायचे उतरायला लागल्यावर देह सोडते, कारण त्यांना बापाने दिलेला आशीर्वाद त्यांच्याकडे होता. कोणता आशीर्वाद होता? बापाने त्यांना आशीर्वाद दिला होता, इच्छा मरणी होशील, तुला वाटेल तेव्हा मरण्याची इच्छा होईल ना, त्याला तुला मारायची इच्छा होईल त्या दिवशी तुला मृत्यू येईल, तुला कुणीच मारू शकत नाही. म्हणून भगवान परमात्मा त्यांना भेटण्याकरता गेले. भगवान परमात्म्याचा अतिशय लढीवाळ भक्त आहे. भीष्माचार्य सुद्धा भगवंताचा भक्त आहे. भगवंतानं त्याला भेटण्याच्या निमित्तानं युधिष्ठिराचा मध्यस्थी करून त्याला भेटण्याकरता भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावरती पुन्हा गेले. का गेले महाराज? तर अंतकालाच्या समयाला मुक्ती आले नाम, ठीक आहे ना. अंतकालेची मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. अंतकाळाच्या वेळेस मुखामध्ये असलेलं नाम. अंतकाळाच्या वेळेस द्रौपदीची मागणी सत्य होती महाराज. द्रौपदीने काय बघा मागणी केली होती? प्राण प्रयाण समय कफवात पित्ते कंठावरोधम शरण असते. ज्यावेळेस माझा प्राण जात असेल, त्यावेळी माझा कंठ अवरोध झालेला असेल, त्या कंठातून आता तुझं नाम चिंतन कसं होईल? अशा अवस्थेत मात्र तो भगवान परमात्मा जर मला जवळ आला आणि माझं डोकं तुझ्या मांडीवर ठेवून जर मला देह सोडण्याचे प्रसंग येईल, त्या प्रसंगाला असाच प्रसंग भीष्माचार्यांची मागणी आहे महाराज. भीष्माचार्यांना माहिती होतं हा भगवान परमात्मा त्यांना भेटायला यावाच लागेल. एवढे करारी असतात महाराज भक्त, एवढे करारी असतात. भगवान परमात्मा जवळ गेला भीष्माचार्यांना. भीष्माचार्यांना हात लावून सांगता येत होतं, छातीला हात लावून, पण छाती ठोकपणे बोलता येत होतं. काय? छाती ठोकपणे बोलता येत होतं, छातीला हात लावून बोलता येत होतं, पण छाती ठोकपणे भीष्माचार्य म्हणत होते तुला यावाच लागणार होतं, तुला इथे यावाच लागणार होतं. ही छाती ठोकपणे बोलण्याची क्षमता भीष्माचार्यांकडे होती. कृत कृत झालो, 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 कृत झालो, कृत झालो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, तो बेटा बाहेर, तो बेटा बाहेर चलते. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलं. हो, इच्छा करावं लागते. अगोदर इच्छा करावं लागते. इच्छा अंतःकरणात आले तरच आपण या सत्संगामध्ये प्रयत्न करून येऊ शकतो. भीष्माचार्य बाणाच्या शैयेवर पडलेले असताना सर्व हे 5 पांडव, द्रौपदी, सुभद्रा सर्व जमा झाले आणि जवळ आल्यानंतर बोलू लागले, बघ हा भीष्माचार्य कोण आहेत मला? भीष्माचार्याचा पूर्वजन्म काय? ते भीष्माचार्य अष्टवसूपैकी एक वसू आहे. अष्टवसूपैकी एक वसू आहे भीष्माचार्य. त्यांनी काय केलं महाराज? वशिष्ठ ऋषीच्या आश्रमामध्ये कामधेनू नावाची, नंदिनी नावाची गाय होती. काय होते? आणि एका वेळा अशी झाली की त्या वास्तवसूंची माता त्या वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाला आल्या. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाला आल्यानंतर त्यांच्या यथेच्छ भोजन केलं, अतिशय सुग्रास भोजन झालं महाराज. आणि या पर्णकुटीमध्ये काही व्यवस्था नसताना सुद्धा एवढा सुंदर स्वयंपाक कसा बनवला? तर वशिष्ठ ऋषींच्या पत्नीला त्यांना विचारलं, म्हणले तुम्ही हा एवढा मोठा प्रसाद कसा काय बनवला? हो म्हणले, आम्ही काहीच करत नाही म्हणले. ती गोमाता आहे ना, ती आम्हाला सर्व पुरवते. कोणती? जी असणारी कामधेनू नावाची, जी नंदिनी नावाची गाय आहे,
गोमाता आहे ती आम्हाला सर्व पुरवते. त्या वसुदेवी तिथे भोजन करून गेल्या, पण गेल्यानंतर तिने आपल्या मुलांना सांगितले तेवढी वशिष्ठांकडे जी गाय आहे ना तेवढी आपल्याकडे आणायचा प्रयत्न. वशिष्ठांची असणारी जी गाय आहे ती आठ वसू म्हणजे 8 प्रकारचे वसू आहेत. ते सगळे जण आले, पण त्याच्यातला धो नावाचा जो वसू आहे, कोण धो नावाचा वसू आहे, त्यांनी काय केलं महाराज, त्यांनी ती गाय चोरून नेली. वशिष्ठ ऋषी साधना करून स्नान करून आल्यानंतर पाहिलं गाय तर नाहीये. मग गाय गोमाता नाहीये. मग त्यांनी ध्यान धारणा केलं, पाहिलं तर ही अष्टवसूंनी पळून दे. त्या अष्टवसूंकडून त्यांनी पुन्हा आणली, पण त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. ते 7 जण काय म्हटले महाराज, ते 7 जण म्हटले आमची काय चूक आहे ज्यांनी केली. ते म्हणले तुमचा जन्म तुमचं झालं तुम्हाला मुक्त व्हाल तुम्ही. मग हा जो भीष्माचार्याचे वडील आहेत शंतनू हा पण जुन्या काळीचा म्हणजे पूर्वजन्मीचा राजा होता. आणि ही गंगा मैया हे एकदा मध्ये स्वर्गामध्ये बसले असताना गंगा मातेचा पदर फक्त खाली पडला आणि बाहेर स्त्रीचा पदर खाली पडला आणि ह्या राजाने त्याच्याकडे फक्त नजर लावून पाहिजे. राजाला शाप दिला, म्हणा तू जाऊन पृथ्वी लोकावरती मनुष्य जन्माला येशील आणि तुला सुद्धा पृथ्वी लोकावरती अवतीर्थ व्हावं लागलं. म्हणून गंगा स्वर्गातून पृथ्वीवरती आली महाराज. दोघांचा विवाह झाला, शंतनूचा आणि गंगा मातेचा विवाह झाला. पण विवाह होत असताना शंतनूला एक प्रश्न गंगा मातेने काय सांगितलं, मला तुम्ही काही प्रश्न विचारायचा नाही. मी काही केलं तरी तुम्हाला ज्या दिवशी प्रश्न विचारतो त्या दिवशी मी निघून जाईल. शंतनूची पत्नी गंगा मातेचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर पहिले बाळ झाले, तिने झाल्याबरोबर गंगेत मध्ये सोडून दिलं. काहीच बोलला नाही. का बोलला तर निघून जाईल. असे 7 बालक महाराज तिने जन्माला आले की ते गंगेमध्ये सोडून दिले. किती 7 बालक आले जन्माला आले त्या गंगेमध्ये. 8वा मुलगा झाल्यानंतर ती सोडायला लागली. म्हणजे अगं काय करते, खरं तर राहू दे मला. तिने तो मुलगा त्यांच्या हातामध्ये दिला आणि ती गंगा माया निघून गेली. मला मला प्रश्न करायचा नाही आणि मला ज्या दिवशी तुम्ही प्रश्न कराल त्या दिवशी मी तुम्हाला सोडून जाणार. गंगा माता गेली वाट. हो, गंगा मातेचा शापाचा उद्धार झाला. तिला 8 बालक झाले. 7 बालक पाण्यात सोडून दिले. ते बी अष्टवस्तूच आहे. पण धो नावाचा जो वसू आहे ज्याने गाय चोरली होती त्याचा परिणाम महाराज त्याला पृथ्वीवर तलावरती राहण्याचा. आणि मग तेच धो नावाचे ऋषी वसू म्हणजे भीष्माचार्य आहे. भीष्माचार्याला आजीवन ब्रह्मचार्य आहे. आजीवन ब्रह्मचारीच आहे, पण इच्छामरणीय असे भीष्माचार्य आणि ते भगवान परमात्मा त्यांना भेटण्याकरता आलेला आहे. पण निमित्त केले महाराज युधिष्ठिराचं. युधिष्ठिराच्या निमित्तानं भगवान परमात्मा भेटण्याकरता आले. आल्यानंतर सर्वांनी नमस्कार केला. भीष्माचार्याने सर्वांना आशीर्वाद दिला आणि मग भगवान परमात्मा भीष्माचार्याला बोलू लागले, हो महाराज, मी ह्या युधिष्ठिराला अनेक वेळेचं तत्वज्ञान सांगतोय, पण तो तत्वज्ञान काय ऐकत नाही. त्याला तुम्ही तत्वज्ञान सांगा. त्यावेळेस भीष्माचार्य काय म्हणते युधिष्ठिराला, आहे तू याला काय समजतोस, हा कोण आहे, तू याला गोवळ समजतोस. गोवळ नाहीये, हा तुझ्या मामाचा मुलगा आहे असेल म्हणला, पण हा साक्षात देव भगवान आहे. हा भगवान परमात्मा आहे. तू काय समजतोस त्याला. अरे ज्याला तत्वज्ञान कळायचं ना, हे तत्वज्ञान तुला कळू देऊ नये ही त्याचीच इच्छा आहे. मला काय इच्छा आहे, त्याच्या तुझ्या निमित्तानं मला भेटण्याकरता आलेला आहे. तुझ्याकरता नाही आला, मला भेटण्याकरता आलाय. भीष्माचार्य काय म्हणतात, भीष्माचार्य सांगतात तुझ्या निमित्त करून मला भेटण्याकरता आलेला आहे. हो देवा, भीष्माचार्याला भेटण्याकरता भगवान परमात्मा आलेलाच आहे. बोलू लागला. मग भीष्माचार्याचं भगवान परमात्म्याचं संभाषण चालू असताना त्यांनी सांगितलं, माझ्या डोक्याला थोडासा त्रास होतोय, जरा उशी पाहिजे. आता उशी काय, आता राजाला काय कोणते हृदय आणते महाराज. बाणाची सह्य केली, बाणाच्याच उशी केली आणि त्या उशीवरती त्यांचं डोकं ठेवलंय आणि डोकं ठेवल्यानंतर ते बोलू लागले, हा कोण आहे महाराज, साक्षात देव भगवान. हा भगवान परमात्मा आहे, जो करतो अकर्तो अन्यथा करतो, ज्याच्याकडे सर्व शक्तिमान असणारा भगवान, तो भगवान परमात्मा तुझ्या जवळ आहे. तुला तत्वज्ञान सांगतोय, तुला ते कळलं नाही. त्याला तुला कळलं नाही ना,
का कळलं नाही तर तुला कळूच नाही ही त्याची भावना होती आणि तुझ्या निमित्तानं मला भेटण्याकरता येणार आहे ही भीष्माचार्यांनी सांगितलं आहे. भीष्माचार्यांचं ऐकलं मला म्हणून भीष्माचार्य बोलू लागले अरे बाबा हा भगवान आहे आणि ह्या भगवानाने मी क्षत्रिय आहे. भीष्माचार्य क्षत्रिय आहे. क्षत्रिय असल्या कारणानं क्षत्रियांची भगवान परमात्मा समोर सुद्धा निष्ठुर राहतात. क्षत्रिय निष्ठुरच असतात. भीष्माचार्यांनी विचार केला. भीष्माचार्य बोलू लागले युधिष्ठिरा तुला राजधर्म श्री धर्म सांगण्याकरता तुला माझं निमित्त केलं माझ्यापर्यंत तुला आणलंय पण तू याला कमी समजू नकोस. हा भगवान आहे सर्व शक्तिमान भगवान परमात्मा आहे. आता हा भगवान परमात्मा आहे हे त्याला माहिती आहे. युधिष्ठिराला माहित आहे पण तरी सुद्धा काही ठिकाणी आहे ना असे श्रद्धेचा विषय पडला. आपल्या स्वतःच्या श्रद्धेवरती असतो. पण तुम्ही एखाद्याला किती चांगला माणूस असला तरी पण त्याच्यावर जर श्रद्धा नसेल तर लोक त्याला नावच ठेवतात. मग तो चांगला वागू नाहीतर वाईट वागू पण नाव ठेवलं आता श्रद्धा कमी असते ना. तसं धर्मराजाची श्रद्धा युधिष्ठिराची श्रद्धा भीष्माचार्य असल्या कारणानं त्यांना भगवान परमात्मा थोडासा तुझे वाटला. तत्वज्ञान सांगण्यास सुरुवात करण्याच्या अगोदर भीष्माचार्यांनी विचार केला. भीष्माचार्याने सांगितलं हे भगवान परमात्मा तू माझ्या दर्शनाला आला नाहीस कारण तुझी आठवण मला तुम्हाला 51 दिवस या कुरुक्षेत्रावरती ठेवलंय. तुला माझी आठवण नाही पण नित्यानं तुझी आठवण करणारा भक्त आहे. मग त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणू लागणारे म्हणून तर मी आलोय. तुम्ही माझी आठवण काढत नाही मीच तुम्हाला भेटण्याकरता आलोय. तुम्ही माझी आठवण जरी काढत असला ना तरी पण मी तुम्हाला भेटण्याकरता आलोय. हे मी भीष्माचार्य भगवंताचे चिंतन करत होते आणि भगवान परमात्मा सुद्धा भीष्माचं चिंतन करत होते. दोघं एकमेकाचे चिंतन करत होते म्हणून तर मी आलोय. मग बोलू लागला भगवान परमात्मा बोलू लागला हे भीष्माचार्य तुम्हाला मरावं असंच आहे मग तुम्ही माझ्या असणाऱ्या भक्तांचा तुम्ही अन्याय करण्याकरता का त्रास घेतला महाराज. माझ्या भक्तांना का छळण्याचा प्रयत्न केला. आता अर्जुन युधिष्ठिर भीष्म भीम हे माझे भक्त आहे. या भक्तांचा तुम्ही छळ करण्याचा का त्यांना का छळलं तुम्ही आणि तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या समोर युद्ध का केलं. भीष्माचार्यांनी फार सुंदर उत्तर दिलं महाराज. आम्ही कौरव पक्षातून युद्ध का केलं त्याचं कारण का तुम्ही का माझ्या भक्तांच्या विरोधात युद्ध प्रसंग निर्माण केला. तुम्ही का नाही माझ्या भक्ताकडून युद्ध केलं. ते म्हणजे तसं नाही. भीष्माचार्य सुद्धा करारी आहेत मला. भीष्माचार्याने सांगितलं देवा जर मी तुमच्या पक्षातून युद्ध प्रसंग केला असता तर माझ्यासमोर कोणते शूरवीर राहिले असते. दुर्योधन राहिला असता कर्ण राहिला असता द्रोणाचार्य राहिला असता त्यांच्याकडे बघता बघता मला मरावं लागलं असतं. तुला वाटत माझी मारण्याची इच्छा आहे मला मारायचं पण माझ्या समोर कोण राहिलं असतं. कपटी माणसं राहिले असते शकुनी राहिले असते यांच्याकडे पाच मारावं लागलं असतं तर माझ्या मोक्षाने गेलं नसतं. पण मी माझ्या कौरवाकडून युद्धात उभं राहिलो त्याचं कारण आहे मारताना कमीत कमी तू मला समोर दिसशील. डगमग डोले माझे पाण्यावर नाव रे. डगमग डोले पाण्यावर नाव रे. पंढरीच्या पांडुरंगा नाव रे. पंढरीच्या पांडुरंगा डगमग डोले पाण्यावर नाव रे. डगमग डोले पाण्यावर नाव रे. पंढरीच्या पांडुरंगा कधी वेगवेगळी चालला पाहिजे. तुला पाहण्यासाठी देवा जीव हा भुकेला देवा माझ्या मनाला. तुला पाहण्यासाठी देवा जीव हा भुकेला पंढरीच्या पांडुरंगा पाण्यावर नाव रे. मागे जातो पुढे जातो तसे हा आपल्या जीवनातला हिंदुळा आहे. कधी सुखाची लाटी कधी दुःख. भीष्माचार्य बोलले महाराज
कोणतं केलं महाराज? त्यांनी पाप केलं, पाप पाहिलं म्हणून त्याला जे भोगायची वेळ आली. काय करावं लागलं? भोगलं ना महाराज त्यांनी. कोणतं पाप पाहिलं? कोणतं पाप पाहिलं? द्रौपदीची वस्त्र हरण करत असताना यांनी मान खाली घातली. काय केलंय? त्यांनी जर विरोध केला असता, त्यांनी जर विरोध केला असता तर ही अवस्था झाली नसते. ते पाप भोगण्याकरता यावं. पाप करण्यापेक्षा पाप पाहणाऱ्याला सुद्धा तेवढंच पाप भोगावं लागतं महाराज. एखाद्यावरती स्त्रीवरती अन्याय होत असेल, आपल्याच्याने त्याच्याबरोबर दोन हात करता येत नसेल तर करू नका. त्याच्यापासून त्या प्रसंगातून बाहेर निघून जा. त्या प्रसंगाच्या टायमाला विदुरजी निघून गेले. विदुरजी निघून गेले, पण भीष्माचार्याने तिथेच बसून राहिले, फक्त मान खाली घातली. काय केलं? हो, ते पाहिलं ना, पाप भोगण्याकरता यावं लागतं. पाप पाहिलं तरी भोगण्याकरता यावं लागतं. केलं तर भोगावंच लागतं, त्यात विषयच नाही. तुम्ही माझ्या भक्तावरती, माझ्या द्रौपदीवरती ज्यावेळेस अन्याय होत होता ना, त्यावेळेस तुम्ही विरोध का नाही केला? तुम्ही पितामह होते, तुम्ही काय सामान्य नव्हते. दुर्योधन तुमच्या पुढे नव्हता, पण तुम्ही दुर्योधनाला विरोध नाही केला म्हणून तुम्हाला बाणाच्या शेवटती झोपण्याचा प्रसंग आला. हाही प्रसंग आहे. रामायणामध्ये एक प्रसंग आहे महाराज. रामायणामध्ये सुद्धा एक प्रसंग असा आहे, रावणाने सीताबाईला घेऊन जात असताना एका जटाई नावाच्या पक्षाने त्याला विरोध केला. काय केलं? जटाई नावाच्या एका पक्षाने विरोध केला. कोणाला? रावणाला विरोध केला. परिणाम काय मोठा झाला महाराज? भगवान परमात्म्याच्या मांडीवरती त्याचं डोकं होतं अंतकाळाला. भीष्माचार्याला बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. का? तर त्यांनी तो एखाद्या स्त्रीवरती, आबल्या स्त्रीवरती अन्याय होतोय पाहिलाय, म्हणून त्याला काय करावं लागलं महाराज? त्याला बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. भोग भोगावच लागतात महाराज. जर वाईट भोग आपल्याला भोगायला येत असतील, मग चांगले येत नसतील का? ज्या अर्थी वाईट भोग आपल्याला भोगायला यावं लागतंय, मग चांगले भोग भोगायला येत नसतील. चांगले येतातच ना, पण चांगले येतात ना महाराज, ते सावली सारखे असतात. कसे सारखे असतात? सावली सारखे असतात. पश्चिमेकडून उगवले सूर्य तर आपली सावली पश्चिमेला असते. सूर्य पश्चिमेला गेला का आपली सावली मग असंच असतं. कसं असतं? आपले सुखाचे भोग कसे असतात? आपण चालले समजा, आता तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेला चालले, सूर्य उगवलाय पूर्वेकडून आणि तुम्ही पश्चिमेकडे चालला, तुमची सावली कुठं पडेल? पश्चिमेला पडेल. म्हणजे सावली तुमच्या पुढं पुढं जाईल. संध्याकाळी सूर्य मावळत असताना तुम्ही पूर्वेकडे चाललात आणि तुमची पडलेली सावली कुठे जाईल? पूर्वेला जाईल. ती तुमच्या पुढे पुढे जाईल, तुमच्या मागे नाही नेणार. तसं सावली सारखं आहे मला. हे भोग, सुखाचे भोग आपल्याला सावली सारखे आहे. आपल्याला भोगायला तर मिळतात, दिसतात, आपण भोगतोय, पण भोगता येत नाही. दुःखाचे भोग भोगावं लागतात. सुखाचे भोगण्याकरताच यावं लागतंय, पण सुखाचे भोग सावलीप्रमाणे असतात आणि दुःखाचे भोग मात्र भोगावंच लागतात. कारण सुख किती असतं महाराज? सुख किती महाराज? जेव्हा इतकं सुख आहे, दुःख किती? पर्वता एवढे. पर्वताचं मोजमाप करता येत नाही.
एवढं मोठं दुःखाचा महाराज. भीष्माचार्याने सांगितलं बाबा मला हा भोग, अहो माझ्या भक्तावरती अन्याय होत असताना तुम्ही पाहिलं म्हणून तुम्हाला ते भोगण्याकरता यावं लागलंय. भगवान परमात्मा सांगते. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं की युधिष्ठिराला रात्री एवढं तत्वज्ञान सांगितलं होतं, तर त्याला हे काय तुमचं तत्वज्ञान मला ते तत्वज्ञान तुमच्या हाताने सांगा, त्यानंतर तुम्ही सांगा. आणि मग ते सांगू लागले. तो राजधर्म श्रीधर्म सांगत असताना द्रौपदीताई द्रौपदी हसली महाराज. आता द्रौपदी हसल्याबरोबर भीष्माचार्याने मोठ्याने ओरडून सांगितलं कोण हसलं रे? नाही महाराज मीच आहे. तुम्ही माझ्या नवऱ्याला आता श्रीधर्म सांगताय, एवढं राजधर्म सांगताय, मग ज्यावेळेस माझ्यावर अन्याय होत होता त्यावेळेस कुठे गेला तुमचा श्रीधर्म? श्रीधर्म कुठे गेला ज्यावेळेस माझ्यावरती अन्याय होत होता? हो म्हणलं तुझं बरोबर आहे, त्यावेळेस मी त्यांचं खात होतो. काय खात होतो? आपल्या गावाला भाषेत मान्य महाराज, ज्याची खावी पोळी ज्याची पोळी खाल्ली ना त्याची टाळी वाजाय. तसं धर्मराजाने सांगितलं, भीष्माचार्याने सांगितलं की मी त्यांचं अन्न खात होतो, मला त्यांच्या अन्नाच्या ऋणात खावं लागत होतं, पण आज छाती ठोकून सांगता येते मला का तर माझ्या संपूर्ण शरीरातलं रक्त निघून गेलेलं आहे, मी कोरडा झालेलो आहे आणि निश्चिम झालेलो आहे. आता मला राजधर्म सांगता येईल, आता मला श्रीधर्म सांगता येईल, आता मला श्रीधर्माविषयी बोलता येईल. पण त्यावेळेस मी त्यांचं खात होतो. म्हणजे त्याला थोडक्यात सांगू का, थोडा शब्द खालच्या पट्टीतला आहे सांगतो. नक्त राहतं माणूस, नक्त काय राहत? एखाद्याचं खाल्लं की माणूस नक्त राहतं माणूस, त्याच्या नकट्यालापणाला हा मग त्याचं नक्त होतं. मग ते काय होतं राजकारणात तर समजा एखादं नक्त असलं महाराज, दिवसा याला एका माताला 1500 आणून दिले, रात्री एकाने 2000 आणून दिली. आता काय करू नक्त काम होतं महाराज. कोणाची गाव? दोघांची गाव मत दोघांना देऊ नये. तिथं जरी स्वाभिमान जागा राहील तर तिथं नक्त राहतं महाराज. तसं नक्त पण आहे महाराज भीष्माचा. का मी दुर्योधनाचे अन्न खाल्ले म्हणून मला आज माझ्या शरीरात संपूर्ण रक्त गेलेलं आहे. आता मी शुद्ध झालेलो आहे आणि म्हणून मी त्याला आज श्रीधर्म सांगू शकतो, राजधर्म सांगू शकतो. मग तिला भरपूर ज्ञान सांगितलं मला. आणि भरपूर ज्ञान सांगितल्यानंतर भगवान परमात्म्याने एक विनंती केली. भगवान परमात्मा विनंती काय केली महाराज? मी आता माझा देह सोडणार आहे. सगळे साधू गोळा झाले महाराज, संत गोळा झाले. हा जन्म मृत्यूची हा सोहळा ना म्हणू नये धनंजय आहे का नाही? जन्म मृत्यूचा सोहळा झाला महाराज. मृत्यूचा सोहळा आहे भीष्माचार्यांचा. सर्व साधू गोळा झाले, संत गोळा झाले, भगवान परमात्मा ही गोळा झाला. भगवान परमात्मा गोळा झाल्यानंतर मग भगवान परमात्म्याने भीष्माचार्याने भगवान परमात्मा सांगितलं मी क्षत्रिय, मला क्षत्रियासारखं मरण पाहिजे. क्षत्रिय करारी असतात मला. क्षत्रियाने सांगितलं मला माझ्या क्षत्रियाने मला क्षत्रियासारखं मरण पाहिजे. कसं मरण पाहिजे? मग तू कुरुक्षेत्रावर जे अर्जुनाच्या माझा बाण लागल्यानंतर तू ज्या अवस्थेने माझ्याकडे चक्र घेऊन धावला ना, त्या अवस्थेत ये, त्या स्थितीत ये आणि मग मला तेव्हा मृत्यू पाहिजे. मग आता तो प्रसंग, युद्धाचा प्रसंग सुरू झाला. युद्धाच्या प्रसंगामध्ये आदल्या दिवशी भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली निष्पांडवी पृथ्वी करेल म्हणून. उद्या एकही पांडव शिल्लक ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा केली. घनघोर युद्ध सुरू झालं महाराज. घनघोर युद्ध सुरू झाल्यानंतर भीष्माचार्याने जो आता पांडवांचा भीष्माने जी प्रतिज्ञा केली तो पूर्णच घेतो महाराज. म्हणून तर त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. भीष्म पण खरंच भगवान परमात्मा अर्जुनाला जेव्हा भीष्माचं सामान्य आहे का महाराज? भीष्म तेवढा शूर नाही महाराज. भीष्म एवढा शूर आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. अर्जुनानं एखाद्या रथाला जर बाण मारला, तर त्या रथाच्या चिंदड्या उडून जायचा. एवढं ताकदवर अर्जुन आहे. किती
एवढा अर्जुन ताकदवीर आहे, शूरवीर, एक बाण मारला का त्याचा रथ पुन्हा दिसणार नाही. तरी भगवान परमात्मा त्याला काय म्हणत होता. पण भीष्माच्या बाणाने अर्जुनाचा फक्त 10 फूट जरी पाठीमागे सरकला ना, शाबास भीष्मा, काय म्हणायचं. भीष्माला शाबासकी देत होता. का बरं, काय कारण असेल देण्याचं. आणि अर्जुनाने बाण मारला तर रथ दिसत पण नव्हता. अर्जुनाने एखाद्या रथाला बाण मारला तर रथाचे चिंदड्या होऊन जाईल. पण अर्जुनाच्या रथाला फक्त भीष्माने 10 फूट जरी पाठीमागे ढकललं तरी शाबास रे भीष्मा. मग एक दिवस अर्जुनाने त्याला देवा, अरे मी बाण मारलं तर रथ दिसत नाही, आणि त्या म्हाताऱ्याने एक बाण मारलं तर तू त्याला शाबास रे भीष्मा म्हणतो. अर्जुनाच्या पाठीमागे भगवान हो, तुला कळलंच नाही म्हणलं. मग अर्जुनाला तुला कळलंच नाही. काय कळलं नाही महाराज. हो, अर्जुनाच्या रथावरती ध्वज होता, त्याच्या ध्वजेवरी वानरू मृत्युमंत शंकरू, है की नाही. म्हणजे ध्वजावरती कोण होता, शंकर भगवान. जो हनुमान होता तो भगवान शंकर. ध्वजेवरी वानरू मृत्युमंत शंकरू, सारंग धरू चक्रधर. भगवान कृष्ण. सारंग धर म्हणजे भगवान विष्णू रथाचं सारथ्य करतोय आणि असा रथ 10 फूट मागे सरकवतोय तो भीष्म. तो भीष्म असा रथ 10 फूट मागे सरकवतो. तो केवढा श्रेष्ठ असेल, एवढा मोठा असेल, केवढा शूरवीर असेल भीष्माचार्य. हे पण 10 फूट रथ, एवढा मोठा रथ. म्हणून ते अर्जुनाला कळत होतं. अर्जुनाला वाटत हे म्हाताऱ्याला चांगलं म्हणते, मला वाईट म्हणते महाराज. त्याला कळत नव्हतं महाराज म्हातारा किती श्रेष्ठ आहे आणि तुझ्यापेक्षा किती म्हातारा श्रेष्ठ आहे. पण कळा ना असा शूरवीर. अर्जुनाचा एक बाण, अर्जुनाच्या दंडाला एक बाण लागला. भगवान परमात्म्याला राग आला. भगवान परमात्म्याने रथातून गुढी टाकली आणि एक मोडक्या रथाचं चाक उचलला भीष्माचार्याकडे देऊन पावला महाराज. आणि घेऊन धावत असताना अर्जुन उतरला रथातून खाली. देवा, तुझी शपथ, तुझी केलेली पण, तुझा केलेली शपथ, तू मोडू नको, तू केलेला पण मोडू नको. तू रथ काय पण करता भगवान परमात्म्याने. भगवान परमात्म्याने पण केलता, मी शस्त्र हातात धरणार नाही, युद्ध करणार, युद्धामध्ये उतरेल पण शस्त्र घेणार नाही. आणि मग अर्जुनाने त्या भगवान परमात्मा, अरे तुझे पण मोडल, तुझा 8 मोडल, तुझं धावत राहिला महाराज. पण त्यावेळेस काय झालं महाराज, अर्जुन भगवंताला आवड धरतोय. अर्जुन भगवंताला आवडून धरण्याचा प्रयत्न करतो, पाय पडतो. अरे देवा, तुझी शपथ, तुझी शपथ, ती मोडन ना. पण त्यांनी मोडली ना महाराज. कोणाकरता मोडली महाराज, भीष्माने केला खरा, धनुर्धरा रक्षेने दोन्ही पण खरे केलेत महाराज. भीष्माने पण केला होता. भीष्माने काय पण केला होता, मी जर समजा भगवान परमात्म्या बरोबर युद्ध केलं, भगवान परमात्म्याने जर शस्त्र घेतलं नाही तर मला गंगा पुत्र भीष्म म्हणायचं नाही. मी याला शस्त्र धरायला धरायलाच लावलं मला. म्हणजे दोघांचे पण खरे केले, दोघांचे शब्द खरे केले. आणि त्या अवतार झाल्यानंतर ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं ते दृश्य पाहिलं ना, ते दृश्य मला आज दाखव. ते दृश्य भगवान परमात्म्याने भीष्माचार्याला कुरुक्षेत्रावर पुन्हा दाखवलं. आणि मग आपल्या देहामध्ये त्याने अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं रूप साठवलं. डोळ्यातून भगवान परमात्म्याचं हृदयापर्यंत नेलं आणि हृदयातून एक ज्योत निघाली आणि ती ज्योत भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये विलीन झाली. भीष्माचार्याने आपला देह ठेवला. आणि देह ठेवल्याच्या नंतर काय झालं महाराज, या युधिष्ठिरानं धर्म कार्य करत असताना आपल्या वडवडिलांचे संस्कार केले. संस्कार केल्यानंतर राज्य कारभार सांभाळायला सुरुवात केली. धर्मराजाचा कारभार सुरू झाला महाराज. दिवसे मागे काय झालं महाराज, ती अभिमन्यूची पत्नी असणारी जी उत्तर आहे ती एक दिवस प्रस्तुत झाली. परंतु त्या प्रस्तुत झालेलं जो बाळ आहे ते बाळ सगळीकडे महाराज कोणी हातामध्ये घेतलं तर सारखं त्याचं लक्ष सारखं त्याच्याकडेच पाहत होतं. ते बाळ काय करत होतं, ते बाळ सारखं पाहतच राहायचं. कोणी घेतलं ना त्याच्या मुखाकडे पाहायचं. का पाहत होतं महाराज, प्रत्येक माणसामध्ये तो परीक्षा करीत होता. काय करत होता ते बाळ, प्रत्येक मुला ज्यांनी हातामध्ये कडेवरती घेतलं का त्याची परीक्षा करत होता. काय करत होता, कशा करता, ते परीक्षा याच्या करता करत होतो, मला गर्भामध्ये कोणी वाचवलं, तू कोण आहे. ज्यांनी मला गर्भामध्ये ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला, मला त्या ब्रह्मास्त्रातून मला सोडवणारा कोण आहे याची परीक्षा करत होतो. माणसाची परीक्षा करतो म्हणून त्याचं नावच परीक्षित पडलं. बरेच दिवसानंतर भगवान परमात्म्याच्या म्हणजे पांडवांच्या घरामध्ये आनंद उत्सव झाला.
बरेच वर्ष दिवसानंतर आपल्या घरामध्ये एक आनंद उत्सव झाला. अभिमन्यूला मुलगा झाला, म्हणजे अर्जुनाला नातू झाला. सर्व पाहुणे रावळे भेटायला आले. तसं भगवान परमात्मा सुद्धा द्वारकेवरून त्याला भेटण्यासाठी आला. तसे आपण खेळणा पाळणा घेऊन लहान मुलाला भेटायला जातो. याने आईने ते भेटायला आला. भगवान परमात्मा आल्याबरोबर त्या मुलाला हातात घेतल्यानंतर मग त्याच्या परीक्षा पाहणं थांबलं महाराज. अरे हाच होता. हा. गोकुळात पाहिला पंढरीत राहिला, गोकुळात पाहिला पंढरीत राहिला. आज बसवाला बाई, आज बसवाला, आज बसवाला बाई, आज बसवाला. गोकुळात पाहिला पंढरीत राहिला, गोकुळात पाहिला पंढरीत राहिला. आज बसवाला बाई, आज बसवाला, आज बसवाला बाई, आज बसवाला. तुम्ही फक्त गोकुळामध्ये सीमित ठेवू नका देवा. त्या प्रमाण द्याय ना का तुम्ही. पण त्याला प्रमाण असे महाराज, तुम्ही आता प्रमाण दिलं बरोबर दिलं, चुकीचं नाही दिलं. पण असे ना भगवान परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिलं विठ्ठल विठ्ठल. सगळीकडे पाहणार हा भगवान परमात्मा सगळीकडेच आहे. चुरा चुरा कर माखन खाय, गवळ नंदने कळले. ही गवळाने महाराज हिंदी. ही तुकाराम महाराजांचे बंधू आहेत ना कानोबा, त्यांनी लिहिलेली गवळाने. हा पग दारू त्याचा कुठं पाय ठेव मला तो विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. असा असणारा भगवान परमात्मा आहे. तो भगवान परमात्म्याने ज्यावेळेस परीक्षितीला बाळाला हातात घेतलं, म्हणजे त्याला उचलून घेतलं. उचलून घेतल्याबरोबर त्याच्या लक्षामध्ये आलं, बाबा याच महात्म्याने, याच भगवान परमात्म्याने मला गर्भामध्ये वाचवलंय. मग त्याचं नावच पडलं महाराज परीक्षिती. परीक्षिती जन्माला आल्यापासून परीक्षिती प्रत्येक माणसाची परीक्षा करत होता ना. त्याच्या परीक्षेचं उत्तर त्याला मिळालं महाराज. भगवान परमात्मा ज्याला भेटला त्या दिवशी त्याचा परीक्षेचा जन्म झाला. परीक्षेचे लहानचा मोठा होऊ लागला, खेळू लागला, बागडू लागला. एक दिवस असाच प्रसंग आला महाराज. अर्जुन भगवान परमात्मा बरोबर द्वारकेला गेला महाराज. भगवान परमात्मा द्वारकेकडे गेला आणि द्वारकेला गेल्यानंतर भगवान परमात्म्याचा वैकुंठ गमनाचा कालावधी जवळ आलेला होता. त्याने असणार भगवान परमात्म्याने आपला दारूकर असणारा जो सारथी आहे त्याला सांगितलं, आता तू काय कर, सगळं वैकुंठाला घेऊन जा. मी उद्या परवा काय तेव्हा येण्याचा प्रयत्न करतो. मी तू फक्त हे सगळं पुढे घेऊन जा. दारूक सारथ्याने सर्व असणारी सामुग्री गोळा केली आणि त्या रथामध्ये बसून दारूक सारथी वैकुंठाला गेलाय. आज काय झालं महाराज, आज सकाळची गोष्ट अशी आहे, भगवान परमात्मा एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसलेला आहे. याच्या अगोदर बसलेला असताना त्याला व्याध नावाचा एक व्याध आहे. व्याध म्हणजे भिल्ल समाजाचा, भिल्ल समाजाचा एक व्याध आहे. आता हा व्याध कोण आहे आणि भगवान परमात्म्याचा अंतकाळ कसा आहे, भगवान परमात्मा वैकुंठाला कसा जाणार आहे, त्याच्या अगोदर थोडीशी पूर्वपेटिका सांगतो तुम्हाला. भगवान परमात्म्याला 16,108 बायका आहे. किती आहे? 16,108 बायका आहेत. म्हणजे किती झाले भगवंताच्या बायका मोजीत बसा आहे की नाही. पण प्रत्येक बायकोला 10 मुलांनी एक मुलगा, एक मुलगी. किती? 10 मुलं आहेत आणि एक मुलगी प्रत्येक बायकोला. मग 16,108 ला किती झाल्या एवढे. म्हणजे त्याला यादव कुळ आहे महाराज. एवढं मोठं कुळ, एवढं मोठं साम्राज्य त्या कुळाचं. मग आता हे सर्व श्रीमंत, गर्भ श्रीमंत असल्या कारणानं, परंतु भगवान परमात्म्याने या सगळ्यांना सांगितलं, बाबांनो साधू संतांचा अपमान करू नका. साधू महात्म्यांचा अपमान केला का मग ते सहन होत नाही. भगवान परमात्म्याला भक्ताचा अपमान झालेला सहन होत नाही महाराज. भगवान परमात्म्याला आपल्या भक्ताचा अपमान अजिबात चालत नाही. ते एक वेळेस आहे ना भगवान परमात्म्याचा अपमान करत तो सहन करेल, पण भक्ताचा अपमान त्याला सहन होत नाही. असा भगवान परमात्म्याने सर्व मुलांना सांगितलं. पण काय झालं, एक दिवस सगळे साधू संत बसलेले असताना भगवान परमात्म्याच्या जामवंतीचा मुलगा असणारा जो सांब आहे त्याने थोडं काय केलं, म्हणला या साधू महात्म्याची आपण थोडीशी
मस्करी करू चेष्टा करू. मग काय केलं, एका पोटाला चिंध्या गुंडाळल्या आणि चिंध्या गुंडाळून महाराज त्या साधू महात्म्यांकडे गेले. त्याच्यामध्ये नारदजी पण होते, अनेक साधू होते. साधू समोर गेले, म्हणले याला आमच्या कुळातली ही नववधू आहे. श्रीचा पात्र घेतला महाराज, श्रीचा संपूर्ण साडे वगैरे नेसवली, तिला पोट आलं, गर्भवती असल्यासारखं पोट आलंय, अशा चिंध्या बांधून गेले महाराज. आणि म्हणले महाराज तुम्ही साधू आहेत ना, ह्या मुलीला काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल एवढं सांगा मला. ते म्हणले साधू महात्म्याचा अपमान करू नका. भगवान परमात्म्याने अगोदरच सांगितलेलं होतं की ते साधू संतांचा अपमान करू नका. साधू संतांचा अपमान केला का भगवंताला खूप राग येतो. भगवंताने सांगितलं होतं तुम्ही कोणत्याही साधू महात्म्याचा अपमान करू नका. परंतु जांबवंतानं त्यांनी ऐश्वर्यवान असलेले श्रीमंताचे मुलं काही करतात. श्रीमंताचा मुलगा गेला महाराज, यांनी विचारलं, म्हणले या आमच्या सुनबाईला काय होईल, म्हणले वाण्या. साधू संतांनी पाहिलं, साधू संतांनी राग आला महाराज. साधू संतांनी सांगितलं हिच्या पोटाला मुसळ होईल आणि हेच मुसळ तुमच्या वंशाचा नाश करेल महाराज. काय करेल, वंशाचा नाश करेल. आणि त्यांचे घाबरले महाराज. साधू संतांचा आशीर्वाद मिळाला, त्याचं पोटाच्या चिंध्या सोडल्या महाराज. तो खरंच मुसळ आहे. ते मुसळ म्हणजे पाहिल्यानंतर महाराज एक घाबरू लागले, भीती वाटू लागली. मग काय केलं त्याने, त्या मुसळाचं बारीक किस केलं महाराज, बारीक पीठ केलं आणि पीठ करून काय केलं महाराज, सगळं समुद्रात फेकून दिलं. पण काय झालं महाराज, एक असा छोटासा तुकडा होता, तो राहिला होता. तो तुकडा माशाने गिळला महाराज. काय केला, माशाने गिळला. आणि तो मासा त्या व्याधाच्या जाळेला अडकला आणि तो मासा अडकला म्हणून त्याच्या निघाल्या पोटातून तो माशाचा तुकडा आहे, त्या लोहाचा तुकडा आहे, तो त्याचा बाण तयार केला आणि ते बाण व्याधाने भगवान परमात्म्याच्या उजव्या अंगठ्याला मारला. आता हा व्याध कोण होता, हा पूर्वजन्मीचा बाली होता. रामायणामध्ये बालीसारखा शूरवीर, बालीसारखा युद्धा, बालीसारखा ताकदवीर कोणीच नव्हतं. भगवान परमात्म्याने त्याला लपून मारलं. का मारलं, त्यांनी फक्त काय चूक केली, ती भावाची बायको फक्त आपली पत्नी मानून घेतली, म्हणून त्याचा परिणाम भगवान परमात्म्याने सांगितलं तू दुसऱ्याची बायको हरण केले ना, म्हणून तुला माझ्या हातनं मरण आहे. भगवान परमात्मा वादीने भगवान परमात्म्याच्या एवढे छोट्याशा चुकी करता तुम्ही, मला माझी काय चूक आहे महाराज, माझ्यासारखा शक्तिमान या विश्वामध्ये दुसरं कोणी नाही. बरं त्याच्या बालीला असं वर्णन होतं, शत्रू कोणताही जरी समोर आला ना त्याच्या आरती शक्ती क्षीण होत होती. नुसतं पाहिलं तरी एवढा भारी शक्तिमान आहे आणि तुम्ही मला लपून मारलं, हे बरोबर नाही महाराज. ते म्हणले महाराज ठीक आहे, या अवतारात आपण पुढच्या अवतारात मात्र तुमच्या हातानेच मात्र मी माझा अवतार कार्य संपेल. मग तोच व्याध त्याने तो बाण माशाच्या पोटातून निघालेल्या तुकड्याचा बाण तयार केला आणि तोच बाण भगवान परमात्मा पिंपळाच्या वृक्षाखाली एका गुडघ्यावरती पाय ठेवणार असं हलवत, त्याला वाटलं ससाच आहे की त्याला वाटलं हरणाचे, म्हणून त्याने त्या बरोबर त्या अंगठ्याच्या दिशेने बाण मारला. भगवान परमात्माने देहामध्ये विलीन झाले आणि वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेले पण जात असताना त्यांना सांगितलं तर अर्जुना, हे माझ्या 16,108 बायका आहेत ना, यांचं सांभाळ तू कर, यांचं सांभाळायचं काम तू कर आणि यांना तुझ्या संरक्षणाखाली घेऊन जा. अर्जुना भगवान परमात्माने देह ठेवला. अर्जुन परमात्मा हातात सोडून पुन्हा हस्तिनापुराकडे निघाल जात असताना बरोबर 16,108 पत्न्या आहेत. त्यांना सर्वांना घेऊन चालला अर्जुन. अर्जुनाच्या हातामध्ये जे असणारे धनुष्य आहे त्याचं गांडीव संसर्ग असता, तो गांडी नावाचा धनुष्य आहे, तो धनुष्य घेऊन जात असताना अर्जुनाचा तो भिलाच्या मुलांबरोबर युद्ध झालं. भिलाच्या मुलाने अर्जुनाला हरवलं. काय केलं, अहो एवढा मोठा अर्जुन आहे, त्याला शंकराला हरवलं, इंद्राला हरवलं, सगळ्या देवतांना हरवले आणि त्याला आज मात्र कोण हरवते, का बरं असं भिलाच्या कोणाने हरव, इतका सामान्य का अर्जुन, अर्जुन श्रेष्ठच आहे पण तरी हरवायची वेळ आली का आली महाराज. त्याचे कारण आहे भगवान परमात्मा सदैव वैकुंठाला निघून गेला ना, भगवान परमात्मा वैकुंठाला गेला. आता या अर्जुनाचं काय महाराज, अर्जुनाचं असणारं जे धनुष्य ते मात्र निकामी झालं. जोपर्यंत भगवान परमात्मा या पृथ्वीचा तो होता ना, तोपर्यंत अर्जुनाला श्रेष्ठत्व होतं, त्याच्या धनुष्याला श्रेष्ठत्व होतं. भगवान परमात्म्याच्या बायका सोडून नेले गाव, भिलाच्या पोरांना नेले गाव नाही ना महाराज.
बिलाच्या रूपात भगवान परमात्मा झाला, कोणालाच वाऱ्यावर सोडत नाही महाराज. त्याच्या तर पत्नी आहेत, तो कोणाला भक्ताला सुद्धा वाऱ्यावर सोडत नाही महाराज. बघा आपल्या भक्ताला का वाऱ्यावर सोडत नाही महाराज. भगवान परमात्म्याने काय केलं, त्या बिलाच्या रूपामध्ये आला आणि आपल्या पत्नी स्वधामाने घेऊन गेला महाराज. आणि अर्जुन हस्तिनापूरमध्ये आला. हस्तिनापूरमध्ये येत असताना धर्मराजाला अनेक प्रकारचे अपशकुन घडले, अपशकुन वाटू लागले. का अपशकुन घडतात म्हणून पाहत होता. आणि अर्जुन बरेच दिवस झालं द्वारकेला गेला, आला नाही याची चिंता करत असताना काही क्षणामध्ये काही वेळामध्ये अर्जुन आपला रथ घेऊन हस्तिनापूरमध्ये आला. हस्तिनापूरमध्ये प्रवेश केल्याबरोबर धर्मराजा त्याला उठून आले, अर्जुना कस काय रे, काय एवढा उशीर केला का बरं, भगवान परमात्मा ठीक आहे का, भगवान परमात्मा आहे का, भगवान असं बोलत त्या धर्मराजा महालामध्ये अर्जुनाच्या खांदे हलवून विचारत होता. अरे सगळं तर ठीक आहे ना, द्वारकेचं सगळं बरं आहे ना, त्यांच्या पत्न्या बऱ्या आहेत ना, सगळं बरं आहे ना असं विचारतो. पण अर्जुन मात्र एक शब्दही बोलत नव्हता. धर्मराज अरे बोललाय अर्जुन, काय झालं तिकडं, भगवान परमात्मा तर ठीक आहे ना, त्यांच्या पत्न्याचं ठीक आहे ना, त्यांचे वाडवडील ठीक आहे ना, सगळं आहे ना विचारित होता. पण अर्जुन मात्र काहीच बोलत नव्हता. का बोलत नव्हता? अर्जुन म्हटला धर्मराजाने म्हणलं, दादा भगवान परमात्मा आता आपल्यात राहिला नाही. काय झालं? भगवान परमात्मा सदैव वैकुंठाला गेला. हे शब्द भगवान परमात्मा वैकुंठाला गेलं असा शब्द अर्जुन धर्मराजाला सांगत असताना दरवाजाच्या पाठीमागे काहीतरी पडल्याचा आवाज आला. 10 दिवशी काय पडलं असेल म्हणून धर्मराज आणि अर्जुन पाहायला गेले. काय पडलं असेल, पडले असेल ना महाराज. असं पाहायला गेल्याबरोबर तर कुंती माताने आपला देह टाकला, आपला देह सोडून गेले. का बरं? हो, देवाच्या विरहामध्ये देव आता आपल्यात राहिलाच नाही हे म्हणल्याबरोबर कुंती मातेने आपला देह टाकून दिला. मला त्याला सहनच झालं नाही की आता देवाचा माझा विरह, त्याला विरह अनुराग म्हणतात महाराज. हे देवाचा विरह होणं सुद्धा हा सुद्धा अनुराग आहे. हा आपल्याकडून जर एकदा देवाच्या विरहामध्ये रडता आलं पाहिजे, देवाच्या विरहामध्ये आपल्याला रडता आलं पाहिजे, देवासाठीच रडतो. कुंती मातेने देवासाठी आपला प्राण सोडून दिले. कुंती माता का पडली हे म्हणून पाहायला गेल्याबरोबर कळलं की कुंती मातेला कळलं की भगवान परमात्मा आता या वैकुंठात राहिलेला नाही, वैकुंठ धामाला गेलेला आहे. आता भगवान परमात्म्याची परत भेट होणार नाही. या कल्पनेने त्या क्षणालाच कुंती मातेने आपला देह टाकून दिला. मग कुंती मातेने देह टाकून दिला, कुंती मातेवरती संस्कार केले, अंत्यसंस्कार केले. मग मात्र काय झालं, यांनी सगळ्यांनी ठरलं की आपण सुद्धा आता काही, कारण कलियुगाचा सुरुवात झाली महाराज. त्या दिवशी भगवान परमात्मा सदैव वैकुंठाला गेला, त्या दिवसापासून कलीचा अवतीर्ण होता. अवतीर्ण झाल्याबरोबर आणि अवतीर्ण व्हायला सुरुवात झाली. कलियुग, द्वापर युग संपलं आणि कलियुगाची सुरुवात सुरू झाली. हे कलियुगाची सुरुवात झाल्याबरोबर अनेक प्रकारचे महाराज काय झालं, 2 तोंडाचा हत्ती दिसला महाराज. कोणता हत्तीला 2 तोंड असतात का? तुमच्या कलियुगाचा प्रभाव सांगतो महाराज. एका तोंडाने चांगलं बोलतो आणि दुसऱ्या तोंडाने वाईट बोलतो. ते हत्तीचे 2 तोंड आहेत महाराज. कोणते? एका तोंडाने खूप चांगलं बोलतो, आपल्या तोंडाने इतकं छान छान, हा महाराज काय तुमच्यासारखं, हा महाराज बाबा तुमच्यासारखं माणूसच नाही, दुसरा बाबा तुमच्यासारखा माणूसच नाही. आणि बाबा फक्त थोडं दोन काय खरं त्याच हेच तोंड म्हणतं का वेगळं म्हणतं? तोंडावरती छान छान बोलते महाराज. इतकं छान छान बोलते का बोलायचंच काम नाही. म्हणून ते 2 तोंडे म्हणतात त्याला. असं 2 तोंडाचा हत्ती दिसला धर्मराजाला. आणि मग कळलं हा हा म्हणून हे 2 तोंडे ना हे कलियुगाचे लक्षण आहे. हा इकडे मी या कधी पाठवा. बर का, अशी कलियुगाची सुरुवात आहे आणि कलियुगाचं आगमन झालं. पण कलियुगामध्ये महाराज कलियुग फार श्रेष्ठ आहे, फक्त आपल्याला कळत नाही. कलियुगामध्ये 75% पाप आहे. किती टक्के पाप आहे? 75% पापाच्या घटना घडतात, पण 25% असे पुण्यात्मक कार्य करतात महाराज. काय होते?
तर ते पुण्यात्मक पाप करण्याचे जे क्रिया आहे ना 25%, त्याच्यामध्ये भगवंताचं फक्त नामचिंतन जरी घेतलं, हरिमुखे म्हणा हरी ते म्हणून पुण्याची गणना कोण करी, फक्त 25% मध्ये पुण्य पाप पदरात पडते, फक्त 25%. किती? फक्त काय करा, नामाचं चिंतन करा. हा, नामाचं चिंतन करा एकदा. गोपाल कृष्ण भगवान की जय, राधे भगवान की जय. गोपाला गोपाला रे, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला रे. गोपाला गोपाला रे, देवकी नंदन गोपाला, गोपाला रे. उभे राहा सर्वजण जागेवर. म्हणा तुम्ही म्हणा. म्हणा म्हणा.
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 याची माझी बिगडणे वासुदेव जोडी कोकरे कोणी चरण एका जनार्दने तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा महिला मंडळ सर्व इकडे या तुम्ही आठवा मान सोडा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा आठवा मान सोडा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा चांगला बोल करा आणि महिला बोल करा बोल करा फेर जरासा तुम्ही आठवा मान सोडा
वासुदेव मला तुम्ही वासुदेव वासुदेव मला वासुदेव 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 वासुदेव मला तुम्ही वासुदेव वासुदेव मला जगदोगी जगदोगी आ जग जग बोलते हो जगदोगी जगदोगी जग जग बोलते हो जगदोगी जगदोगी जग जग बोलते जगदोगी जगदोगी जग जग बोलते जगदोगी 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 जग जग बोलते हो जगदोगी जगदोगी जग जग बोलते जगदोगी जगदोगी जग जग बोलते पूजा मंत्र करे फल पुष्प जगदोगी जगदोगी जग जग बोलती बोला बोला जगदोगी जगदोगी हला 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 जग जग बोलती